आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चालू असताना प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलेली आहे। आपण गंगापूर रत्नपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। या ठिकाणी विद्यमान आमदार आदरणीय प्रशांत बमसाहेब यांच्या प्रचाराची ही रॅली या ठिकाणी लासूर गावामध्ये आपण पाहत आहोत। संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी आमदार प्रशांत बम यांना मिळत आहे। जनतेच्या माध्यमातून वेगवेगळे कामं, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतली कामं या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेली आहेत। जनतेपर्यंत आपण पोहोचत आहोत। प्रचाराच्या यंत्रणेमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांच्या सर्व मतदार या ठिकाणी पाठिंबा दिसत आहे। संपूर्ण समाज बांधव, SC, NT, TNT, OBC, SBC, मुस्लिम आणि सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा या ठिकाणी आमदार प्रशांत बम साहेबांना आहे। आपण प्रत्यक्ष जाणूयात। साहेब, आपलं माझं नाव सुरेश जाधव, लासूर स्टेशन येथील रहिवासी आहे। या तालुक्यामध्ये प्रशांत बम साहेब हे 15 वर्षापासून सतत आमदार आहेत। या तालुक्याच्या विकासामध्ये आमदार साहेबांचं योगदान कशा स्वरूपाचं आहे? या लासूर स्टेशन परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची वाताहत होती। तसेच या लासूर स्टेशनला मोठा लोड शेडिंगचा फटका होता। आज जेव्हापासून सन्माननीय आमदार प्रशांतजी बमसाहेब यांनी या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्याचा धुरा हातामध्ये घेतली, तेव्हापासून या परिसरामध्ये लासूर स्टेशन संपूर्ण भागामध्ये पाण्याचा एकही टंचाई भासत नाही आहे। तसेच विजेचाही कुठलीही टंचाई भासत नाही। त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आणि या परिसरामध्ये भरपूर सारी अशी कामं झालेली आहेत। या ठिकाणी विरोधकांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आणि प्रशांत बम आमदार साहेब हे त्या कमिटीवर चेअरमन असलेली लाडकी बहीण योजना ही बंद पडणार आहे असे विरोधक म्हणतात। आपलं काय मत आहे? असं विरोधकांच्या वावड्या उठवणं हे तर असणारच आहे, कारण की आमदार साहेबाचे काम बोलत आहे। हे सर्व जनता जी आहे आणि लाडकी बहीण जी आहे त्यांना मतदानाच्या रूपाने त्यांना त्यांचा धडा दाखवणार आहे। या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे गणेशजी व्यवहारे हे सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण गणेशजी व्यवहाराकडे प्रत्यक्ष जाऊयात। आपलं नाव सांगा साहेब। गणेश अंबादास व्यवहारे साहेब, आमदार साहेबांच्या सोबत आपण कधीपासून? 14 वर्ष। आमदार साहेबांच्या कामामध्ये या मतदारसंघामध्ये जाती व्यवस्थेचं जे काही राजकारण सध्या पेरलं जात आहे, मग जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू उचललेली आहे, मराठा समाजासाठी छगन भुजबळांनी OBC समाजाची बाजू उचललेली आहे, मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दलित आणि बहुजन वर्ग हा दिशाभूल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून किंबहुना शासनाच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी काय नियोजन केलं जाऊ शकतं असं सांगता येईल का? सगळ्यात पहिले मी आमदार प्रशांत बम साहेबांच्या जे काही नियोजनाचे पद्धत असते त्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन प्रत्येकाला योग्य न्याय कसं मिळेल त्यामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो। आज जे काही
जातीचं राजकारण पेरलेलं आहे किंवा जे काही चालू आहे हे या सर्व गोष्टी आमदार साहेबांवर लागू होत नाही. आणि साहेबांचं प्रत्येक घटकावर एक बारीक अभ्यास असतो. एक मी तेली समाजाचा एक ओबीसी प्रवर्गामध्ये जन्माला आलेला असताना मी एक सगळ्या प्रवाहामध्ये राहतो आणि ह्या जातीचं जो काही यांनी कोणी समजा पुढारीच विरोधकच या गोष्टी उभारतंय पुढं आणतंय. परंतु मी एक अनुभवलेल्या गोष्टी आहे. मी जे समोर विरोधक उभे जे कोणी नाव घेणे ते मोठे ते नाही आहे. मी त्यांचंही काम केलेलं आहे. पदवीधराच्या माध्यमातून मी राष्ट्रवादीच्या गेला 17-18 वर्षापूर्वी मी राष्ट्रवादीत काम केलेलं आहे. ह्या माणसाला फक्त मतं मिळवायची आणि नंतर त्या कार्यकर्ता डायरेक्ट 5 वर्ष 6 वर्षानं पदवीधराची जेव्हा निवडणूक लागते त्यावेळेस त्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि याच्यात तुम्ही जे सांगितलं की जातीचं आमदार बंब साहेबांनी कोणत्याही जाती धर्मावर राजकारण केलेलं नाही. आमदार साहेबांनी जी योजना आणली हे माझ्या शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचेल या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहे. आणि मोठ्या प्रमाणात या 14-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. 2017 ते 2024 या माझ्या ग्रामीण भागामध्ये मी आता प्रचाराला फिरतोय. जो उत्साह आहे लोकांमध्ये एक कोणी काही जातीच्या वावड्या उठत असेल परंतु हा आमदार बंब साहेबांवर कोणताही या गोष्टीचा इफेक्ट होणार. गणेश भाऊ, आपण या ठिकाणी म्हणालात की सतीश चव्हाण हा पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे आणि दर 5 वर्षालाच तो फक्त प्रचारासाठी किंवा निवडून येण्यासाठी बाहेर येतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधामध्ये अनेक लोक उभे आहेत. वेगवेगळ्या पक्ष संघटनांची लोक उभे आहेत. या ठिकाणी प्रशांत बंब यांचा अतिशय निकटवर्ती मानला जाणारा एक सुरेश सोनवणे नावाचा गोनोरी गटातील जिल्हा परिषद सदस्य आहे, ज्याला आमदार प्रशांत बंब यांनी निवडून आणलेला आहे आणि आज तो प्रशांत बंब यांच्या विरोधात उभा आहे. आपण काय सांगू इच्छिता? प्राध्यापक सुरेश सोनवणे हे गरुड अकॅडमीचे संचालक आहेत. ज्यावेळी 2017ला जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यावेळेस ते माझ्या नातेगोत्यामध्ये असल्या कारणाने ते माझ्या ऑफिसला आले. माझ्या काही आठवण भावांनी त्यांना माझ्यापर्यंत आणलं. मी त्यांना आमदार साहेबांसोबत ओळख करून दिली आणि भेट घालून दिली. 2017ला आमदार साहेबांच्या नावावर आमदार साहेबांच्या कष्टावर हे लोक निवडून आले आणि आज त्यांना जे कोणी समजा ते डमी उमेदवार आहे. मी माझ्या तेली समाजाला आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून आमदार साहेबांचं मतदान कमी कसे होईल यासाठी त्या माणसाला सुरेश सोनवणे या नावाच्या व्यक्तीला काही प्रस्तावित उमेदवारांनी हाताशी धरून ओबीसी मतदानावर किंवा तेली समाजाच्या मतदानावर किंवा नातेगोत्याचा वापर करून या गोष्टीचा फायदा समोरच्या नाव घेणे इतके मोठे नाही. परंतु शेवटी जे काय आमचे विरोधक आहे याच लोकांनी त्या डमी उमेदवाराला उभं केलेलं आहे. माझ्या तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व समाज बांधवांना गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या नातेगोत्यांना माझे हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मी लासूरच्या रामदैवत गणपती बाप्पाच्या मंदिराच्या साक्ष ठेवून सांगतो या माणसाला डम्मी म्हणजे डम्मीच उभा केलेलं आहे. फक्त आमदार साहेबाच्या सोबत राहून जे फायदे मिळून घेतले 5-6 वर्षामध्ये त्या फायद्याचा आज तो परतफेड चुकीच्या पद्धतीत करतोय. त्या व्यक्तीला त्याला मत म्हणजे आपण महामूर्खाला मत हे मी समजतो. मग तुमच्या दृष्टीनं जर हा डबी उमेदवार आहे तर याला किती मतदान पडू शकेल? अहो, जो व्यक्ती डमी आहे मी त्या समाजाचा एक घटक आहे, तो माझा नातलग आहे, माझ्या जवळचे नातेगोत आहे. परंतु माझ्या लासूर स्टेशन पासून माझ्या मतदारसंघापासून जिल्हा परिषद सर्कल मधून एकही मत त्याला पडणार नाही. जे मतदान होईल ते आता जे काही चालू आहे चिरीमिरी त्याच्यावर होईल. पैसा आहे सर्व काही गोष्टी नाहीये. शेवटी कोणत्याही घटकाला आपल्या हाताला काम आणि आलेल्या संकटावर मात करणारा माणूस हा फक्त प्रशांत बंब साहेब आहे. आणि मी एकच सांगेल माझ्या प्रत्येक युवकाला विनंती आहे का आता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी 2-3 दिवसात भरकटायला जाईल, पण आपण कोणत्याही गोष्टीला आपल्या घरामध्ये 65 वर्षाची आजी असेल, आजोबा असेल किंवा 18 वर्षाचा युवक असेल ज्याचं शैक्षणिक आता तो सध्या 12वी-13वीला अभ्यास शिकतोय त्याला जे स्कॉलरशिप मिळते, जी काही ह्या सगळ्या बारीक ज्या थोड्याशा बोलतल्या गोष्टी आहे या लोकांना अजून आहे ना त्या गोष्टीचा अभ्यास नाही. काय प्राध्यापक आहे त्यांनी सांगावं गरुड अकॅडमी ही माझी 14 वर्ष 15 वर्ष सुरू आहे. किमान मी 10,000 मुलांची फीस माफ केली त्यांनी
त्यांनी असं सांगावं, मी आमदार बम साहेबाला मतदान न करता जाहीरपणे मी त्यांना मतदान करीन आणि फोटो मी त्यांना नेऊन दाखवेन. परंतु अशी फक्त हे व्यवसाय चालवणारे लोक यांना सर्व माझ्या आया बहिणींना, युवकांना, माझ्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे, आपलं मतदान हे एकदम योग्य माणसाला करा. योग्य माणूस म्हणजे कोण? बम साहेब. निश्चित या प्रशांत बंब यांच्या प्रचाराची आघाडी पाहता त्यांचं विजयाचं मार्ग या ठिकाणी जड झालेलं आहे आणि निश्चितपणे कमळाच्या प्रचाराची घोडदौड अविरत चालू आहे. तुम्ही पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल. छत्रपती संभाजी आमदार बंब साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे आणि विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य राजू भाऊ गायकवाड हे या ठिकाणी आहेत. राजू भाऊंकडे आपण जाऊया. राजू भाऊ, आपल्याला एकच प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो की या गंगापूर आणि रत्नपूर विधानसभेमध्ये आमदार प्रशांत बंब साहेब हे किती मतांनी निवडून येतील? आमदार बम साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की मी 70,000च्या लीडने येणार आहे आणि आमदार साहेब जे बोलतात ते नक्कीच होतं, कारण मी त्यांचा लहानपणापासून त्यांचा मित्र आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम इतकं उल्लेखनीय की तुम्हाला काय सांगू. एकच उदाहरण देतो तुम्हाला. आतापर्यंत बांधकाम कामगारांच्या योजना होत्या, परंतु त्या आतापर्यंत फक्त कागदावर होत्या, पण प्रत्यक्ष आमदार साहेबांनी प्रत्येक बांधकाम कामगाराच्या त्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचतं केलेलं आहे आणि आतापर्यंत मान सन्मान जर खऱ्या अर्थाने कोणी मिळवून दिला असेल तो फक्त आमदार प्रशांत बंब साहेबांनी मिळवून दिलेला आहे. या ठिकाणी जन्मकौल आपण घेणार आहोत. आपलं नाव काय आहे साहेब? हा, बरं. या ठिकाणी आपण आपलं मतदान कोणाला करणार आहात? प्रशांत भाऊ बंब यांना करणार आहात. प्रशांत भाऊ बंब आताच राजू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 70 ते 80 हजाराच्या लीडनं निवडून येतील. त्याहीपेक्षा जास्त मतदानाची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे का? त्याच्यापेक्षा जादा निवडून येतील. तरुण मुलांनी सुद्धा या ठिकाणी या रॅलीमध्ये अतिशय सुंदर अशी आघाडी घेतलेली आहे आणि या संपूर्ण लासूर हा आमदार प्रशांत बंब यांचं मूळ गाव आणि बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणाहून 70 ते 80 हजार मतदानाची आघाडी घेऊन प्रशांत बंब हे पुन्हा एकदा आमदार होतील असा या ठिकाणी विश्वास संपूर्ण परिसरातील मतदारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी दिलेला आहे. आणि खरंच या प्रचार रॅलीमध्ये संपूर्ण समाज बांधवांचा या ठिकाणी सहभाग आहे. आपण पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, छत्रपती संभाजीनगर. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.